पाहूयात पुढची बातमी। मुंबईमध्ये का उच्च शिक्षित डॉक्टरना स्वतःचं जीवन संपवलेलं आहे का विवाहितेनं स्वतःचं जीवन संपवलंय आणि त्यावरून तिच्या वडिलांनी आर्त हाक दिली आहे। तुमच्या मुली गरीबाला द्या पण श्रीमंताच्या नादी लागू नका अशी आर्त हाक गौरी पालवे गरजेच्या वडिलांनी दिली। पती अनंत गरजेच्या अहिल्यानगरच्या मोहोज तेवढे गावात गौरीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी गावात तणाव निर्माण झाला होता। अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यविधीवेळी गौरी यांच्या वडिलांना शोक अनावर झाला आणि ते धाय मोकलून रडले। तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंताच्या नादी लागू नका, बापकीवर जाऊ नका। बोला साहेब। गुन्हा दाखल केलेला आहे वरळी पोलीस स्टेशनला। वरळी पोलीस स्टेशनच्या पीआयशी बोललो मी आणि त्यांनी त्याला अटक केले। त्यांना व्हिडिओ कॉलवर दाखवा, ते शिवसाहेब आमचे भाऊ ते ऐकायचे नाही चुलते, ते म्हणते तिथंच येतं, त्यांचा गैरसमज झालाय म्हणून ते आणले। बोलायला लावतो तुम्ही असं काही करू नका, फिरून तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंताच्या नादी लागू नका, बापकीवर जाऊ नका। बोला साहेब। गुन्हा दाखल केलेला आहे वरळी पोलीस स्टेशनला। वरळी पोलीस स्टेशनच्या पीआयशी बोललो मी आणि त्यांनी त्याला अटक केले। तर आपण ऐकलेलं आहे कशा पद्धतीने एक वडील आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर आर्त हाक देत होते आणि आपल्या मुलींचं लग्न गरिबाशी लावून द्या मात्र श्रीमंतांच्या नादी लागू नका असं ते म्हणाले। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पंकजा मुंडे यांच्यावर सुद्धा टीका करण्यात आली होती। मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गरजेच्या पत्नी डॉक्टर गौरी यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे राज्य हादरलंय। ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आणि यानंतर अनंत गरजेला अटक झाली। दरम्यान पोलिसांच्या फॉरेन्सिक आणि डॉक्टरांच्या पथकानं वरळी इथल्या गरजेच्या घरी जाऊन तपास केला। यामधून महत्त्वाचे धागेदोरे मिळतात का या दृष्टीने घराची झाडाझडती सुद्धा घेण्यात आली आहे। जी काही घटना घडली त्या फॅनची उंची किती होती, बेडची हाईट किती होती आणि याच्यातनं उर्वरित माहिती आता पोलीस स्टेशनला भेटणार आहे। त्यानंतर आम्ही आमचा क्राईम सीन रिपोर्ट बनवू की पॉसिबिलिटी किती आहे कोणत्या गोष्टीची, जे काय आरोप झालेले त्या बाबतीत। त्यामुळं आत्ता तर ही प्राथमिक क्राईम सीन झालेली आहे। तर या प्रकरणामध्ये पोलीस तपासात आतापर्यंत काय काय समोर आलेलं आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आत्महत्येचे काही मिनिटांपूर्वीच गौरी आणि अनंत यांचं भांडण झालेलं होतं। अनंत पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडला। अनंतची कार कोस्टल रोडला असताना त्यानं वारंवार गौरीला फोन केला आणि गौरीनं फोन उचलत नसल्यानं अनंतनं कार पुन्हा घराकडे वळवली। घराबाहेरून आवाज देऊन सुद्धा गौरी दार उघडत नव्हती। आतून कुठलाही आवाज येत नव्हता। यावेळी गौरीनं गळफास घेतल्याचं दिसून आलं कारण ज्यावेळेला दार उघडलं नाही तेव्हा अनंत हा खिडकीद्वारे आतमध्ये शिरला अशी माहिती त्यानं स्वतः दिलेली होती आणि यावेळी गौरीनं गळफास घेतल्याचं दिसून आलं। आता ॲबॉर्शनचे पेपर सापडले अशी त्यांची केस आहे। माझ्या माहितीप्रमाणे ॲबॉर्शनचे पेपर त्यांना सापडले की नाही हे सांगता येणार नाही, पण हे जे काही 2021ची ही घटना होती जुनी, ही दोन्ही कुटुंबांना माहीत होती। दोन्ही कुटुंबांना सांगूनच यांनी लग्न केलेलं होतं। तर या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत। कोणते सवाल त्या उपस्थित करतायत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पंकजा मुंडे यांचं कालचं स्टेटमेंट वाचून धक्का बसला असं अंजली दमानिया म्हणतायत। पत्नीच्या आत्महत्येबाबत अत्यंत आक्रोशानं अनंतनं सांगितलं तर तुम्ही पुढे काय केलं असा सवालही दमानियांनी विचारलाय। तुम्ही घटनास्थळी का गेला नाहीत असाही सवाल दमानिया करतायत। तुम्हाला जमत नव्हतं तर तुमच्या कार्यालयाकडून कोणी उपस्थित का नव्हतं असाही सवाल त्यांनी विचारलेला आहे। पुत्र समान पीएच्या तात्काळ मदतीला का गेला नाहीत असाही सवाल दमानियांनी विचारलाय। काल पंकजा मुंडे यांनी स्टेटमेंट दिलेलं होतं। कशा पद्धतीने अनंतनं याविषयी माहिती आपल्याला दिली ते सांगितलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा दमानियांनी हे सवाल केले।